नमस्कार, मी आज बनवणार आहे कोबी आणि कांद्याची भजी। इथे मी कोबी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे दोन असे मीडियम साईजचे कांदे असे उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून। आता मी थोडीशी धना पावडर टाकते, मिरचीची पेस्ट टाकते। हा एवढा चमचा आहे, जाडसर वाटून घेतलेली। थोडंसं तांदळाचं पीठ घेते, हा एवढा अर्धा चमचा। थोडीशी हळद टाकते, एक चिमटभर। चवीनुसार मीठ टाकते। आता मी चण्याचं पीठ लागेल तसं टाकते, सगळं मिक्स करून घेते। पाणी नाही टाकणार आहे, तर ह्याला स्वतःचंच पाणी सुटेल। जर असं जास्त वेळ नसेल थांबायला तर असं 1-2 चमचे पाणी टाकू शकतो लवकर भजी होण्यासाठी, नाहीतर त्याला स्वतःचं पण पाणी सुटतं। पण त्याच्यासाठी थोडं 10-15 मिनटं असं मीठ लावून बाजूला ठेवून द्यायचं। माझं हे असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे, तेल टाकते। तेल छान तापलंय, आता मी एक एक भजी सोडते। गॅस मी आता एकदम स्लो केलाय, तेल जास्त तापलंय म्हणून। आता मी भजी उलटून घेते। आता माझी भजी तळून तयार झालेली आहे। मी ह्याच्यात मिरची पावडर टाकली नाही म्हणून रंग असा लाल आलेला नाही आहे। मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि हळद एकदम कमी टाकली आहे। आता मी परत दुसऱ्यांदा टाकते। माझी कोबी आणि कांद्याची मिक्स भजी तयार झाली आहे। भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा।